हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग 3 बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 4 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। अक्षयला जाणवतं की समोर कोणी येऊन बसलं आहे। त्याला वाटते ॲनाच आली। तो खुश होत वर बघून ॲना, पण समोर संध्याला बघून त्याची बोबडीच वळते। कसंबसं त्याच्या तोंडून एवढंच बाहेर पडतं, संध्या तू इथे? संध्या त्याला थंड नजरेने एकटक बघत, हीच का ती मुलगी जिच्यावर तुम्ही प्रेम करता? आता मात्र अक्षयला घाम फुटतो। बाप रे, म्हणजे हिने ॲनाला बघितलं। आता काही खरे नाही आपले, ही नक्की इथे तमाशा करेल। बरं झालं ॲना समोर नाही आली, नाहीतर दोघांनी मिळून आपल्याला चांगलं धुतलं असतं इथे याच रेस्टॉरंटमध्ये। अक्षय स्वतःला सावरत, संध्या ही जागा योग्य नाही बोलायला, आपण घरी जाऊन बोलू। चल मी तुला घरी सोडतो। आणि तो तसाच तिचा हात पकडून तिला खाली घेऊन येतो। कारचे डोर ओपन करीत तिला बसायला लावतो। तीही निमूटपणे बसते। संध्या काचेतून समोर बघते। नुकताच पाऊस पडून गेल्याने रस्ते ओले होते, आकाश निरभ्र झाले होते, तसे तिचे मनही उगाच या आशेवर जगत होती की कधीतरी हे मला बघतील, आपली पत्नी मानतील। पण मी तर जबरदस्ती थोपवलेली जबाबदारी, माझ्यामुळे यांना फसल्यासारखे वाटते। आज पहिल्यांदा यांनी माझा हात पकडला, पण तोही त्या हॉटेलमध्ये तमाशा नको करायला, यांना काही बोलायला नको म्हणून। भीती वाटली असणार, सगळ्यांसमोर आपली इज्जत जाईल। पहिल्यांदा मला स्वतःच्या कारमध्ये बाजूच्या सीटवर बसवले, तेही लगेच घरी नेऊन सोडण्यासाठी। यांना स्वतःच्या इज्जतीची काळजी, आई वडिलांच्या इज्जतीची चिंता, आणि मी काहीच नाही, ह्यांच्या लेखी माझं काही अस्तित्वच नाही। इतक्यात घर येते। अक्षय घरापासून थोडं दूरच गाडी उभी करतो। संध्या घर आलं। ती आपल्या विचारातून बाहेर येत समोर बघते तशी आपली बॅग उचलून खाली उतरण्यासाठी डोर उघडायला जाते, तर अक्षय समोर बघत, हो तीच ती मुलगी होती जिच्यावर माझं आजही प्रेम आहे। एवढं ऐकताच एक थेंब तिच्या डोळ्यातून लगेच ओघळतो, पण तो लगेच त्याच्या लक्षात न येऊ देता ती फुसते, तुम्ही घरी नाही येणार? अक्षय अडखळत, नाही आता उशीर झाला, नंतर येईल। त्याच्या आवाजातील अपराधी भावना ती लगेच ओळखते आणि काही न बोलता तरातरा घराकडे निघते। खरं बोलते ती मुलगी, त्याच्यात हिंमत नाही, ना परिस्थिती सामना करायची, ना निर्णय घ्यायची, स्वतःवर चिडत, पण तरीही मी काय या माणसावर प्रेम करते। संध्या घरी येते। सगळे आपापल्या कामात असतात। संध्या बॅग सोप्यावर भिरकवत खिडकीजवळ बसते। तिला उदास बघून आजीजवळ येत, संधू काय झालं ग, अशी उदास का बसली आहे? संध्याला प्रयत्न करूनही आज खोटे हसता बोलता येत नव्हतं। अचानक तिला रडू फाटते। ती आजीच्या कुशीत शिरून रडते। आजी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून, संध्या काय झालं बाळा, कोणी काही बोललं का तुला? रडत रडत, नाही ग, कुणी काही बोललं नाही, पण माहिती नाही मला खूप रडावंसं वाटत आहे। आजी, अगं पण काही कारण तर असेल, असंच कसं ग रडायला येईल? कुणाची आठवण आली का? रमाकांतराव तिच्याजवळ बसत, संधू तू मला नाही सांगणार का काय झालं, का अशी रडत आहे? संध्या, माहिती नाही पप्पा, असंच रडायला येत आहे। सुरेखाताई रमाकांतरावांना आत नेत, अहो मला वाटते सासरी जायचा दिवस जवळ आला म्हणून रडत असेल ती। अजूनही सासरी पूर्ण रमली नाही, आपली आठवण येतच असणार। आता इतके दिवस इकडे राहिली ना, म्हणून जाण्याच्या विचाराने तिला रड येत आहे। पण आता सांगणार काय? रमाकांतराव विचार करीत, नाही ग, मला वाटते कारण दुसरंच काहीतरी आहे। सुरेखाताई भाजी चिरायला घेत, नाही हो, असं काही नाही, तुम्ही उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नका। रमाकांतराव, पण ही अशीच रडत राहिली तर नेऊ कसं द्यायचं? सुरेखाताई, उद्यापर्यंत ठीक होते बघा ती। रमाकांतराव पुन्हा विचारात पडत, तुला असं नाही वाटत सुरेखा, आपली संधू खूप बदलली, आधीसारखी खट्ट्या अवखळ तर राहिलीच नाही? सुरेखाताई, तुम्ही पण ना, अहो आता तिचं लग्न झालं, अंगावर जबाबदारी आली की मुली आपोआपच सगळं शिकतात आणि अल्लडपणा विसरतात। रमाकांतराव, तसं असेलही, इकडे रात्रीचे 8 वाजतात। अक्षय अजूनही टेन्शनमध्ये आपल्या रूममध्ये फेऱ्या मारीत असतो। आतापर्यंत संध्याने घरी सगळं सांगितलं असणार, काय करेल ते लोक, कदाचित घरीच येतील आणि जाब विचारतील, पण अजून कसे आले नाही की फोनवर बोलतील?
फोनवर बोलले तर बरं होईल, उगीच घरी त्रागा. आतापर्यंत तर येऊन जायला पाहिजे होते. काय सुरू असेल तिकडे? संध्याला रागवत तर नसेल इतके दिवस लपवलेत म्हणून. इकडे आई जेवायला आवाज देते, पण अक्षयची तहानभूक हरपली होती. त्याचं आज कशातच मन लागत नव्हतं. तो बाहेरून खाऊन आलो असा बहाणा करीत रूममध्येच बसतो. सकाळ होते. आताही अक्षय त्याच मनस्थितीत इकडे तिकडे एऱ्यासाऱ्या घालीत होत्या आणि राहून राहून दरवाजाकडे बघत होता. आईला आश्चर्य वाटले. अक्षय आज तू जिमला नाही गेला? अक्षय हो, ते थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून. आई का रे, काय झालं? कसं वाटत आहे? अक्षय थोडा वैतागून. आता ठीक आहे ग मी, म्हणत तो टिफिन आणि लॅपटॉपची बॅग उचलून ऑफिसला निघतो. मग मंगलताई आणि मंगेशरावला पण थोडं आश्चर्य वाटते अक्षयच्या आज लवकर जाण्याचे, पण असेल काहीतरी काम म्हणून ते सोडून देतात. आज रविवार असल्याने सगळे घरीच होते. दुपारचा 1 वाजला होता. अक्षय आपला लॅपटॉप घेऊन सोप्यावरच काम करीत होता, तर मंगलताई आणि मंगेशराव दोघेही नवीन कुंड्या झाडे लावित होती. रमाकांतराव संध्याला सोबत घेऊन येतात. त्यांना बघून मंगलताई आणि मंगेशराव आपले हातचे काम टाकून त्यांना आत बोलवतात. सगळे आत येतात. अक्षय तर रमाकांतरावांना बघून कामावरचे लक्षात उडते. तू कसा बसा, कसे आहात पप्पा तुम्ही? रमाकांतराव थोडे रागून, मी तुमच्यावर रागवलो आहे जावई. आता अक्षयला घाम फुटतो. त्याला कळते त्या दिवशी हॉटेलमध्ये बघितलेलं आणि ऐकलेलं संध्याने सगळं सांगितलं. आतून हात फुसत येत मंगेशराव, का हो, काय झालं? काय केलं आमच्या अक्षयने जे तुम्ही रागवले? रमाकांतराव, अहो बघा ना, त्या दिवशी यांनी संध्याला घरी सोडले, पण घरी न येता बाहेरूनच निघून गेले. हे ऐकताच अक्षयच्या जीवात जीव येतो. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि बोलण्यातील शांतपणा बघून त्याला कळते की संध्याने घरी काही सांगितले नाही. तसा तो रिलॅक्स होतो. तसं नाही पप्पा, उशीर झाला होता म्हणून नाही आलो. त्यांच्या गप्पा सुरूच असतात आणि संध्या बॅग ठेवण्यासाठी जी रूममध्ये जाते ती बाहेर येतच नाही. तिला या घरात नको वाटते, पण घरी कुणाला काही सांगितले नाही म्हणून सगळे सासरी जाण्यास आणि आता हेच तिचे घर आहे समजवतात. कारण त्यांना वाटते संध्या अजूनही माहेर विसरली नाही आणि म्हणून ती सासरी ॲडजस्ट नाही होऊ शकत आहे. रमाकांतराव नाश्ता पाणी करून निघून जातात. संध्या घरी येते खरी, पण ती आधीसारखी त्यांच्यात मिक्स होत नाही. एकटी एकटी राहायला लागते. काम तर सगळं करते, पण मन मोकळं करून कोणाशीही बोलत नाही. मंगलताई आणि मंगेशराव यांनाही तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटते. त्याबद्दल तिच्याशी बोलतातही, पण ती काहीतरी कारण सांगत वेळ मारून घेते. संध्या त्या विषयावर बोलत नाही म्हणून अक्षय सुद्धा तो विषय काढत नाही. तिला आश्चर्य वाटते की अक्षय एकदाही त्या विषयावर बोलला नाही, की त्यातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत नाही. पण तिला यातून मार्ग काढायचा होता. हे असे आयुष्य तिला जगायचे नव्हते. ना धड इकडे ना धड तिकडे, मध्येच ती तरंगत होती. ती एकटी बसून खूप विचार करते. त्यावर शेवटी एका निर्णयावर येऊन पोचते. रात्री जेवण करून अक्षय शतपावली करून रूममध्येच येतो, तेव्हा संध्या त्याचीच वाट बघत असते. पण अक्षय चुपचाप येऊन बेडवर आडवा होतो. त्याला तसं बघून तिला अजून राग येतो. संध्या थोडं चिडून, अक्षय मला तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. तिचा चिडका स्वर ऐकून अक्षय काय समजायचे ते समजतो, पण आता बोलणे म्हणजे नक्कीही वाद घालेल. काय सांगू मी हिला? तो थोडा आळसावत, संध्या वेळ झाला आहे, झोप आता, उद्या बोलू आपण. संध्या चिडून, उशीर तर झालाच आहे, खूपच उशीर झाला, अजून किती झोपणार आहात? आता तरी उठा आणि बघा काय सुरू आहे आपल्या आयुष्यात. काय करीत आहात तुम्ही आणि काय आयुष्य जगत आहोत आपण. आपण जे जगत आहोत ते मॅरिड लाईफ तर नक्कीच नाही. अक्षय बेडवरून उठत समजवणुकीच्या सुरात, संध्या मला तुझं चिडणं समजते, पण त्याला मध्येच अडवत, नाही समजत तुम्ही माझं चिडणं. तुम्हाला अजूनही नाही माहीत मी का चिडत आहे ते. अक्षय मला माहिती आहे संध्या, त्या दिवशी मी ॲनाला भेटलो म्हणून तू चिडली आहे ना? संध्या आत्मविश्वासाने, शब्दावर जोर देत, नाही. अक्षय आश्चर्याने बघत, मग तू चिडली का आहे? संध्या, कारण तुम्ही काहीच नाही करत आहात. इकडे तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला विसरू शकत नाही आणि माझ्याशी लग्न करून मला पत्नी पण म्हणून स्वीकारू शकत नाही. मग यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल ना, की आयुष्यभर असंच जगायचंय? तुम्ही तिच्या आठवणीत आणि मी तुमच्यावर बोजं बनून. अक्षय, तसं नाही आहे संध्या, तू माझ्यावर बोजं नाही आहे. उगाच काहीतरी गैरसमज नको करू. संध्या, मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला या नात्यात फसल्यासारखे वाटते. अक्षय, मी म्हटलं ना तुला असं काही नाही. संध्या,
तुम्ही उगा सफाई नको देऊ. त्या दिवशी मी सगळं बोलणं ऐकलं. फक्त तुम्ही एवढं सांगा आता काय करायचंय, यातून मार्ग कसा काढायचा, तुम्ही काही ठरवलं का? अक्षय हताशपणे बेडवर बसत नाही. मला काहीच समजत नाही. आता पुढे काय करावे, यातून मार्ग कसा काढावा? त्यावर संध्या, मी डिसाईड केलं आहे पुढे काय करायचे आहे ते. अक्षय तिच्याकडे उत्सुकतेने बघत, काय डिसाईड केलं आहे तू? संध्या एक श्वास घेत शांतपणे, हेच की तुम्ही आणि मी म्युच्युअल अंडरस्टँडिंगने डिवोर्स घ्यायचा. त्यानंतर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करू शकता. अक्षय थोडा वेळ तिला अवाक होऊन बघतच राहतो. एवढा मोठा डिसिजन हिने इतक्या इझिली घेतलंही आणि मला इतकं शांतपणे सांगत सुद्धा आहे. पण या सगळ्यात तू तुझा आणि माझ्या आई पप्पांचा विचार केला? तुझा विचार केला का तू? संध्या, त्यांचा काय विचार करायचा? त्यांचा विचार करून तुम्ही लग्न केलं, पण सुखी आहात का? तुम्ही स्वतःचाच विचार करा ना. सगळ्यांचा विचार करीत बसला तर आयुष्य असंच निघून जाईल, रडत कुडत. त्यापेक्षा स्वतःचाच विचार करा. राहिला प्रश्न तुमच्या आईबाबांचा, तर तुम्ही त्यांचे एकुलते एक मूल. एक दिवस त्यांना तुमच्यासाठी तुमची जी कोणी पत्नी असेल तिला ॲक्सेप्ट करावे लागेलच. अक्षय विचार करीत, ते सगळं ठीक आहे, पण डिवोर्स घेतल्यानंतर तू काय करशील? संध्या, काय करायचे काय नाही ते तेव्हा ठरवेल. आता काही माहिती नाही आणि तुम्ही माझा विचार करू नका. जसा आता करीत नाही तसा पुढचाही विचार करू नका. माझं मी बघून घेईन. त्यावर मात्र अक्षय शांत होतो. त्याला बोलायलाच काही सुचत नाही. त्याला शांत बघून संध्या, मग मी उद्या आई पप्पांना माझा निर्णय सांगते. तुम्हाला मान्य आहे ना? अक्षय फक्त होकारार्थी मान हलवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्याला बसलेले असतात. नाश्ता होतच आला असतो तेव्हा संध्या सगळ्यांना बघून, मला तुम्हा सगळ्यांना काही सांगायचे आहे, तसे सगळे तिला बघायला लागतात आणि अक्षयला मात्र डसका बसतो की ही जे काय आता सांगणार आहे ते ऐकून घरात महाभारत होईल. मंगेशराव, बोल ना बेटा, काय सांगायचे आहे? संध्या आपली रिकामी डिश बाजूला सरकवीत, आई पप्पा, अक्षय आणि मी डिवोर्स घेतोय. त्यानंतर अक्षय त्याला आवडणाऱ्या मुलीशी लग्न करणार आहे. क्षणभर सगळीकडे भयान शांतता पसरते. मंगलताई आणि मंगेशरावांना आपल्या कानावर विश्वासच बसत नाही की संध्या खरंच असं बोलली. संध्या पुढे बोलायला लागते, माझ्या मैत्रिणीचे मिस्टर वकील आहेत, ते सगळी प्रोसेस करतील. माझं बोलणं झालं आहे त्यांच्याशी. ती पुढे काही बोलेल त्या अगोदरच एक गर्जना करीत, मंगेशराव गप्प बस. म्हणजे काय खेळ वाटला तुम्हाला? वाटेल तेव्हा थाटला आणि वाटेल तेव्हा मोडला. संध्या शांतपणे, पप्पा, खेळ तर तुम्ही केला आमच्या आयुष्याचा. स्वतःच्या मर्जीने, जबरदस्तीने तुम्ही ह्यांचे लग्न तर लावले, पण जबरदस्तीने संसार नाही होत हे विसरलात तुम्ही. मंगेशराव चिडून अक्षयला बघत, अक्षय, हे काय ऐकतोय मी? अक्षय खाली मान घालून असतो. त्याला शांत बघून संध्याला खूप चिड येते. मनात येते, निदान आता तरी खरं बोला, मनात आहे ते बोलून द्या. तेवढ्यातच अक्षय वर बघतो आणि पप्पांच्या नजरेला नजर भिडवत, हो पप्पा, ती खरं बोलते. मी तुमच्या मर्जीने लग्न तर केलं, पण मी ॲनाला नाही विसरू शकलो. मी संध्याला पत्नीचा दर्जा नाही देऊ शकत. मंगेशराव चिडून, असं कसं नाही देऊ शकत? तुला संध्याला आपली पत्नी मानावीच लागेल आणि त्या मुलीला विसरावं लागेल. काही झालं तरी मी त्या मुलीला या घरची सून स्वीकारणार नाही आणि तुमचा डिवोर्स पण होऊ देणार नाही. संध्या चिडून, हा पप्पा, हा कसला हट्ट आहे? मुलगा झाला म्हणून तुम्ही त्याचे आयुष्य कंट्रोल नाही करू शकत. त्यांनाही त्यांच्या मर्जीने जगायचा अधिकार आहे की नाही? प्रेम म्हणजे स्विचसारखं नसतं, बटन दाबलं की ऑन आणि बटन दाबली की ऑफ. त्यांचे मनापासून तिच्यावर प्रेम आहे. ते अजूनही तिला विसरू शकले नाही आणि तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करता. अहो, मुलगा ऐकतो म्हणून तुम्ही वाटेल तशी मनमानी कराल का? त्यांनी जर तेव्हा तुमचं ऐकलं नसतं आणि घर सोडून गेले असते तर तुम्ही काय केलं असतं? पण समाजात तुमची इज्जत राहावी म्हणून त्याने मुकाट्याने हे लग्न केले. ते तुमचा इतका विचार करतात, मग तुमचं काम नाही का त्यांच्या मनाचा विचार करणं? लग्न झाल्यापासून तुम्ही एकदा तरी विचारलं का, बेटा तू खुश आहेस का म्हणून? तुमच्या मर्जीने लग्न केलं म्हणजे तुम्ही खुश तर तेही खुश. तुम्ही ह्या गैरसमजामध्ये जगत आहात. पण त्यांच्या सुखात तुम्ही सुखी का नाही होऊ शकत? संध्याने मर्मावर बोट ठेवलं होतं. ती बोलत होती, त्यातला शब्दांशब्द खरा होता. अक्षयला वाटले जे त्यांच्या मनात सुरू होते इतके महिने ते संध्याने एका दमात बोलून गेली. मंगेशराव शांत होतात. त्यांची चूक तर होती की त्यांनी अक्षयचा विचार नाही केला, पण आपण जे केले ते त्याचा पुढचा विचार करूनच केले आणि त्याच्यासाठी योग्यच ते केले. ते शांतपणे, हे बघ संध्या, मान्य आहे मी जबरदस्ती केली, दगाबाजी केली, पण त्यांच्या चांगल्यासाठीच केली.
प्रेम करणे वाईट नाही, प्रेम विवाह सक्सेस पण होतात, मी त्याला नाकारत पण नाही, पण लग्न तर फक्त प्रेमावर टिकत नाही, त्यासाठी आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करून पुढे जायचे असते. जसा तुमचा गेम असतो ना, एक टप्पा पार केला की दुसरा त्यापेक्षा कठीण टप्पा पुढ्यात उभा असतो, तो पार करायचा असतो. आयुष्यातही तसेच असते. आयुष्यातही अनेक अडचणी येतच असतात, त्या पती पत्नीला एकत्र येऊनच सोडवाव्या लागतात. दोघांना एकमेकांची साथ असेल तर येणारे प्रॉब्लेम सुखकर होतात. आयुष्यात दोघांमध्ये प्रेम, समंजसपणा, सासरच्या लोकांप्रती आपुलकेपणा, नवऱ्याच्या संस्कृतीचा रिस्पेक्ट असणे तेवढेच आवश्यक आहे. आणि मला नाही वाटत त्या मुलीत ह्या सगळ्या गोष्टी असतील. जसा अक्षय आता बोलू शकत नाही तसाच तो तेव्हाही बोलणार नाही. त्याची कितीही घुसमट झाली तरी तो बोलणार नाही आणि सांगणारही नाही. मला त्याचा हा स्वभाव माहीत आहे, म्हणून तर मी असा वागलो की पुढे चालून त्याला काही त्रास नको. संध्याला पप्पांचे विचार पटतात. ती त्यांच्या जवळ ये शांतपणे. पप्पा, मान्य आहे, तुम्ही जे केलं ते त्याच्या भल्यासाठीच केलं, पण ते आजही ॲनावर बरंच प्रेम करतात, तिला नाही विसरू शकले. अशा परिस्थितीत ते मला कसे स्वीकारतील? आणि त्यांचं सुख जर तिच्यातच असेल तर ते आपण मान्य करायला पाहिजे. यावर मंगेशराव काहीच बोलत नाही, स्तब्ध असतात. मात्र हे सगळं ऐकणाऱ्या मंगलताईंना हे काहीच पटत नाही. त्यांना ती मुलगी सून नकोच असते, पण संध्या अशी ऐकणार नाही हे त्यांना कळून चुकते. म्हणून त्या हळूच दुसऱ्या रूममध्ये जाऊन तिच्या आईवडिलांना फोन करून अर्जंट बोलवून घेते. संध्याच्या आईवडिलांना पण असा फोन आल्याने काही कळत नाही. तेही घाबरून लगेच यायला निघतात. जवळपास अर्ध्या तासाने ते घरी येतात. त्यावेळी त्यांचे शाब्दिक वाद सुरूच असतात. संध्या आपल्या आई पप्पांना बघून शॉक होत, आई पप्पा तुम्ही इथे ह्यावेळी? तेव्हा मध्येच मंगलताई, मीच बोलवलंय त्यांना. म्हटलं कळू दे, त्यांची मुलगी काय करतेय? रमाकांतराव न समजून, संधू काय झालं ग? काय केलं तू? मंगलताई रागाने, अजून केलं नाही पण करणार आहे. तुमची मुलगी डिवोर्स घेते म्हणते. एवढं ऐकतात त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. दोघेही तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू करतात. आई तर तिच्यावर शिव्यांची लाखोरीच वाहते. हे सगळं बघून संध्याला कळत नाही यांना शांत कसं करायचं. तर अक्षय डोकं धरूनच चेअरवर बसतो. शेवटी बोलून थकल्यानंतर संध्या आपल्या आईवडिलांना आतापर्यंत जे काही घडलं आणि लग्न कसं अक्षयच्या विरुद्ध झालं ते सविस्तर सांगते. तर पुन्हा तिचे आई वडील आपला मोर्चा आता मंगलताई आणि मंगेशरावांकडे वळवतात. रमाकांतराव रागाने, तुम्ही लोकांनी माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, मी तुम्हाला सोडणार नाही, कोर्टात खेचेन एकेकाला. मंगेशराव, भाऊसाहेब तुम्ही शांत व्हा, असे काही नाही आहे. आम्ही संध्याला आमच्या मुलीप्रमाणे वागवतो, तिला इथे कसलाही त्रास नाही, विचारा हवं तर तिला. ते संध्याकडे बघतात तशी संध्या होकारार्थी मान हलवते. शेवटी मंगेशराव त्या दोघांना आणि मंगलताई असे चौघेही एका रूममध्ये जातात. जवळपास तिथे 15 मिनिट त्यांचे डिस्कशन सुरू होते. तिथून बाहेर येत रमाकांतराव संध्याला बघून, हे बघ संध्या, मला सगळं कळालं, तुमची बाजू आणि त्यांची बाजूही. ते कुठे चुकले असं मला नाही वाटत. आणि लग्न तुमचं दोघांचं झालं आहे तेव्हा बाकी सगळं विसरा आणि मुकाट्याने संसार करा. डिवोर्सचं खूळ डोक्यातून काढून टाका. एवढं बोलून ते झटक्याने मंगेशरावांकडे बघून हात जोडतात आणि दोघेही रागातच जायला वळतात. दरवाजापर्यंत जातात पण मागे वळून एकदा संधूला रागाने बघत आवाजात, जबर आणून, संध्या एक लक्षात ठेव, जर तू का आमचं ऐकलं नाही आणि अक्षयशी डिवोर्स घेतला तर आमच्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद. असे समज, मला काही तू एकटीच मुलगी नाही, मला मीनूचं पण लग्न करायचं आहे. तेव्हा ही गोष्ट कानात तेल ओतून ऐक आणि गाठ बांधून ठेव. हे ऐकता संध्याचा थरकाप उडतो. आपले पप्पा आपल्याला असे बोलू शकतात, ते आपल्याशी संबंध तोडू शकतात यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती तशीच मटकन खाली बघते. अक्षय सुद्धा आपले डोके धरून बसतो. मंगलताईला आनंद होतो की संध्या आता डिवोर्सचं नावही घेणार नाही. ते दोघेही आपल्या रूममध्ये निघून जातात. थोड्या वेळाने अक्षय उठतो आणि संध्याचा हात पकडून तिला वर बेडरूममध्ये घेऊन जातो. अक्षय, जाऊ दे, सोड हा विचार, तू माझ्यासाठी एवढा विचार केला तेवढंच खूप आहे. आपण जर डिवोर्स घेतला आणि तुझ्या घरच्याने तुझ्यासोबत संबंध तोडले तर मी तुला कधीच डिवोर्स देणार नाही.
हे ऐकून पुन्हा शॉक होत संध्या, "अहो तुम्ही काय बोलताय अक्षय, मग तुला काय वाटते मी स्वतःचा विचार करू आणि तुला वाऱ्यावर सोडून देऊ? नाही नाही, नाही जमणार मला. मी इतका स्वार्थी नाही की तुझं आयुष्य पणाला लावून स्वतःचा संसार सुखाचा करून घेईल." संध्या, "अहो पण हे लोक कुणीच तुमचा आणि तुमच्या प्रेमाचा विचार करत नाही आहेत. सगळ्यांना फक्त आपला विचार आहे. तुमच्या आईवडिलांना आपल्या इज्जतीचा आणि माझ्या आईवडिलांना त्यांच्या इज्जतीचा आणि त्यांच्या लहान मुलीच्या लग्नाचा, बस. पण आपण इथे सुखी आहोत की नाही याचे कुणाला काहीच वाटत नाही. मग आपणच का यांचा विचार करायचा? आपणही आपला विचार करू." अक्षय विचार करीत, "ते ठीक आहे संध्या, पण तुझं काय? तू आधी तुझा विचार कर, मग यावर बोलू." संध्या, "मी माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांना फोन लावू का? त्यांना काही मार्ग विचारू?" अक्षय, "ओके ठीक आहे, पण फोन स्पीकरवर ठेव." संध्या ॲडव्होकेट गोखलेला फोन लावते आणि घरात जे काही घडलं सगळं रामायण महाभारत सांगते. ॲडव्होकेट गोखले, संध्या बरोबर आहे त्यांचं. आपल्या मुलामुलीचं डिव्होर्स झालेलं कुणाला आवडेल? आपल्या मुलामुलीचं डिव्होर्स झालेलं. संध्या, पण जिजू जे त्यांनी केलं तेही तर एक चूक आहे ना? मला ह्यांचं प्रेम त्यांना मिळवून द्यायचं आहे. काहीही झालं तरी." इतक्यात अक्षय मध्येच बोलतो, "एक मिनिट, मी लग्न करेल, पण संध्या माझी जबाबदारी आहे. ती कायम माझी जबाबदारी राहील. मी तिला असं वाऱ्यावर सोडून लग्न करणार नाही." ॲडव्होकेट गोखले, "पण अक्षय, अहो तुमचं दुसरं लग्न झाल्यावर तुम्ही कुठल्या हक्काने संध्याची जबाबदारी घ्याल? आणि तुमच्या वाईफला ते मान्य पण होणार नाही. एकदा डिव्होर्स झाल्यावर ती संध्याला तुमच्यापासून दूर करेल आणि तुम्हीही तिच्यावर कुठला हक्क दाखवू शकणार नाही." अक्षय, "असं असेल तर जसं सुरू आहे तसंच राहू द्या. नाही करायचे मला लग्न. संध्याला डिव्होर्स दिला तर ती कुठे जाईल? आधी तिचे आई वडील धमकी देऊन गेले की डिव्होर्स घेतला तर ते संध्याशी संबंध तोडून टाकेल." त्यावर संध्या, "नाही नाही, या सगळ्यात तुमची फरफट होते आहे हो. जिजू, मला ह्यांचं लग्न करून द्यायचं आहे तर आहे. यातून काही कुठला मार्ग नाही." ॲडव्होकेट गोखले, "एक मार्ग आहे." अक्षय आणि संध्या एकसाथ, "कुठला?" ॲडव्होकेट गोखले, "तुमचा डिव्होर्स न होता अक्षयचं दुसरं लग्न." अक्षय आश्चर्याने, "ते कसे शक्य आहे?" ॲडव्होकेट गोखले, "तुम्ही जर दुसरं लग्न केलं तर त्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा किंवा पोलीस केस करण्याचा अधिकार फक्त पहिल्या बायकोला असतो. पण तिची जर संमती असेल तर ते लग्न कुणीच तोडू शकत नाही. हा अधिकार आईवडिलांना सुद्धा नाही." चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.